काल शिवरात्री झालेली आहे, त्याच्या आधी शिवजयंती झाली, काही दिवसांनी गुढीपाडवा येणार, मग आपल्या फोनवरती मेसेज येणार, हॅपी शिवजयंती, हॅपी गुढीपाडवा, हॅपी हे हॅपी ते. मी तर म्हणेन आपण सुरुवात केली पाहिजे की स्वच्छ मराठी भाषेमध्ये व्हॉट्सअप सुद्धा आपण दिले पाहिजेत. आता प्रदीपजी तुम्ही बोललात, ह्याची गरज आहेच. कारण बोलताना आता काल परवाकडे पंतप्रधान सुद्धा बोलले, कारण ते लिहून देणारे असतातच, अमृताची पैजा जिंके आहे. पण अमृताची पैजा जिंकणारी मराठी असेल आणि आहे तर तिच्या भविष्याबद्दल काळजी का व्हावी लागते आपल्याला? अमृताची पैजा ना, अमृत म्हणजे अमृत. आता आता ह्याच्यात हसणार का काय? नाही, भलत्या चालत्या पैजा लावतच नाही आपण. नाही तर तुम्ही अशा वेळेला हसता, मला पुढचं काही सुचत नाही. मी आपल्या बोलण्याच्या ओघात बोलतो आणि तुम्ही काहीतरी नको तो अर्थ काढता. तर अमृताची पैजा जिंकणाऱ्या या माझ्या मराठीबद्दल चिंता करण्याची गरज काय आहे? आणि हा दरवेळेला या दिवशी कुसुमाग्रज, मग त्यांची त्या दिवशी गाणी ऐकत बसतो आपण, कविता ऐकतो. इथेच आता गेल्या अनेक वर्ष आपण इथेच मराठी भाषा दिन साजरा करतोय. हा साजरा करताना मी मागे सुद्धा म्हटलं होतं की उत्सव जसा असतो तसा उत्साहामध्ये साजरा केला पाहिजे, तसं आपण करतो. त्याच्यामध्ये उत्साह तर आहेच, पण आज लागलेली आहे. चिंतेची किनार एवढ्यासाठी की गद्दारी करून आपलं सरकार पाडल्यानंतर हमें मराठी नाही आती हे आपल्या घरामध्ये आपल्याला ऐकून घ्यावं लागतं. मी म्हणेन असं जिकडे आवाज येईल तिकडे त्याच्या कानाखाली मराठीचा आवाज उमटला पाहिजे. आणि तर आपण मराठी, नाहीतर महाराष्ट्र राज्यगीत आहे, टाळ्या छातीवरी कोरिली अभिमानाची लेणी, दिल्लीचे तख्त राखितो वगैरे वगैरे, नुसतं ऐकत जायचं का आपण? आता त्यावेळेला लिहिलं ते राजा बडेंनी लिहिलं, मला वाटतं खळेनी ते संगीतबद्ध केलं, शाहीर साबळेनी ते आपल्या पहाडी आवाजात गायलं, आणि आजही आपण